नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय केळीच्या कोक्याचेच म्हणजेच केळ फुलाचे भजी। तर हे भजी एकदम पटकन तयार होतात, पण त्यापूर्वीची प्रोसेस जी असते ती थोडीशी किचकट असते पण महत्त्वपूर्ण सुद्धा असते। तर केळीचा कोका म्हणजेच केळफूल घेतलेला आहे मी, त्याच्या सगळ्या बाहेरच्या पाकळ्या काढून घेते। हे जे बाहेरचं जे पान आहे दिसतंय ते लाल रंगाचं, ते काढून घ्यायचं आपल्याला। आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत बघा, ही फुलं जी आहेत ती आपल्याला सगळी काढून घ्यायची। तर सुरुवातीला हेच करायचं आहे, जिथपर्यंत आपल्याला शक्य होतं तिथपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आणि त्यानंतर आहे ना आपल्याला प्रत्येक पाकळी जी आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। तर बघा, मी सगळ्या ज्या बाहेरच्या पाकळ्या आहेत त्या काढून घेते आणि फुलं जी आहेत ती काढून झाल्यावरती आपल्याला ना पाण्याचा बाउल सुद्धा सोबत घ्यायचं आहे, कारण का हवेमुळे ना हे थोडंसं काळसर पडतं। तर काय करायचं बघा, हे फूल एक एक हातात घ्यायचं आणि अलगद ओपन करायचं। तर ह्याच्यामध्ये ना एक प्लास्टिक सारखा भाग असतो तो काढून टाकायचा आणि एक देठ असा दिसेल आपल्याला तो सुद्धा काढायचा, कारण का तो शिजला जात नाही, कितीही वेळ शिजवा भाजी शिजत नाही आणि त्यामुळे कडू सुद्धा होते भाजी। तर हे बघा, हे असं दिसेल। काही वेळेस त्याचा जो वरचा देठ आहे ना तो थोडासा सफेद रंगाचा असेल किंवा काळसर असेल आणि ही प्लास्टिक सारखी एक पाकळी असते। मी तुम्हाला अजून जवळून दाखवते बघा, ह्याच्यामध्ये ना हे काळसर रंगाचा असा देठासारखा प्रकार आहे बघा। हा जो प्रकार आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, ह्याच्यामुळे भाजी कडू होते आणि हा शिजत सुद्धा नाही। तर हे आणि ही जी प्लास्टिक सारखी आपल्याला दिसते एक पाकळी ती सुद्धा काढून घ्यायची। आणि आता बघा, हे सगळे मी स्वच्छ पाण्यामधून धुवून काढलेले आहेत। ह्यामध्ये बेसनाचं पीठ घालते आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालते, ह्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। लाल तिखट घालायचं, हळद घालायची, थोडासा गरम मसाला घालते, म्हणजे ह्याच्यामध्ये धणेपूड आहे, तुम्ही नुसती धणेपूड घातलात तरी सुद्धा चालेल। थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायच मिक्स करायचं, कारण का सगळ्या पाकळ्यांना हे सगळं व्यवस्थित लागू द्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, हलकंसं थोडं थोडं करत पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग काय होईल, आपलं जे कोटिंग आहे ते निघून जाईल आणि पाकळ्या मग त्या मजा येणार नाही खायला। तर पाकळीला चांगलं कोटिंग चिकटेल इतपतच पाणी घालायचं आणि एक एक पाकळी अशी सिंगल करून घालायची, जेणेकरून मोकळे मोकळे भजी तयार होतात। तुम्ही चिरून सुद्धा करू शकता हे भजी, पण असं पाकळ्या पाकळ्या केल्यामुळे ना ते एक्स्ट्रा कुरकुरीत बनतात, त्याच्यामुळे मला असेच खायला खूप आवडतात। तर गॅसचा फ्लेम थोडा स्लो करायचा, तेल तापवून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून ही पाकळी घालायची केळफुलाची आणि हे भजी छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचे। 1-2 मिनिटांमध्ये हे चांगले फ्राय होतात सिंगल घातल्यामुळे। तर मी असे सगळे भजी सोडून घेतलेत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर बघा, मस्त हे भजी जे आहेत ते तळून झाले, छान रंग सुद्धा आलेला आहे आणि ते कुरकुरीत सुद्धा आहेत। तर असेच सगळे भजी मी तयार करून घेते आणि मस्त कशाही सोबत आपण हे खाऊ शकतो। वरण भात असेल किंवा चपाती भाकरी सोबत कमालच लागणार आहेत, किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता। तर हे केळफुलाचे भजी बनून तयार झालेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही पण ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।